महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जुलै महिन्यात घोषणा केली. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांच्या अकाउंटमध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा होतात. तर विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास हा हप्ता 2,100 करू, असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान दिलं होतं. आता राज्यात महायुती सरकार आलं असून 100 दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तरी देखील लाडकी बहीण योजनेचे अनुदान वाढवलेलं नाही. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणी आक्रमक झाल्या असून महायुती सरकारच्या विरोधात अहिल्यानगरमधील श्रीरामपूर पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. महायुती सरकारचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात श्रीरामपूर पोलीस ठाण्यात शेतकरी महिलांनी तक्रार दिली आहे. तसेच गुन्हा नोंदवण्याची मागणी शेतकरी महिला सुनीता वानखेडे, कोमल वानखेडे यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी कर्जमाफीवरून दाखल केलेल्या तक्रारीनंतर आता शेतकरी महिलांनी महायुती सरकारविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. दरम्यान श्रीरामपूर पोलिसांनी शेतकरी महिलांचा तक्रारी अर्ज दाखल करून घेतला असून पुढं काय कारवाई होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तक्रार अर्जात नेमकं काय म्हटलंय? महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत राज्यातील लाडक्या बहिणींना आश्वासन दिले होते की सरकार येताच माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 2,100 रुपये दर महिना अनुदान देऊ. पण निवडून सत्तेत येताच महायुतीने 2,100 रुपये तर नाहीच दिले, पण किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकरी महिलांचे 1,500 रुपये अनुदानही बंद केले. आता फक्त 500 रुपये प्रति महिना देण्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना 2,100 रुपये पण नाही आणि 1,500 रुपये पण नाही. आता 500 रुपये देऊन आमची फसवणूक केल्याची तक्रार शेतकरी महिलांनी महायुती सरकारविरुद्ध श्रीरामपूर पोलीस ठाण्यात केली आहे. दरम्यान श्रीरामपूर पोलिसांनी गुन्हे दाखल न केल्यास शेतकरी संघटना नेतृत्वाखाली राज्यभरातील शेतकरी आणि लाडक्या बहिणी 5 मे रोजी संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहेत. मित्रांनो, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.